नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आम्ही आता चाललो आहोत एक नवीन मेंबरला वेलकम करायला. जो मेंबर आमच्या ट्रॅव्हलमध्ये आमच्यासोबत असणार आहे, आर न्यू ट्रॅव्हल पार्टनर. सो आत्ता वाजलेत दुपारचे 2:30 आणि आम्ही आता निघालेलो आहोत आमच्या घराच्या इथून. आम्ही नवीन कार बुक केलेली आहे, तिची आज डिलिव्हरी घ्यायला चाललो आहे. कोणती कार आहे ते मी पुढे दाखवेन तुम्हाला ब्लॉगमध्ये. आणि अशी सगळी आम्ही तयारी केलेली आहे. इकडे स्वीट्स आहेत, इकडे गाडीसाठी हा हार आहे छानसा, आणि हा बॅग आहे तिकडे. नारळ, लिंबू या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही आम्ही ऑलमोस्ट एक 2 महिने झाले, 2-2.5 महिने. जूनच्या स्टार्टिंगला, फर्स्ट वीक ऑफ जून आम्ही बुक केलेली. सो फायनली आफ्टर अ लॉंग वेट आम्हाला ती आज भेटणार आहे. आम्ही आता कॅबमधून चाललो आहे. सो टुडे इज वेनसडे, 26th of August 2026. There is no traffic at all. सिन्स ईद असल्यामुळे आणि ओणम पण आहे, त्यामुळे खूपच कमी गर्दी आहे. नाहीतर हा एरवी रस्ता सगळ्या कॅब्स आणि कार्सने पॅक असतो, स्कूल बसेस. आज एकदम रोज गणपतीने आमचा ब्लॉग So we are super excited to take the delivery of our car. कारण की झालं असं की आम्ही 2 वर्षापूर्वी पण सेम कार बुक केलेली, बट ड्यू टू सम रिझन्स आम्हाला ती कॅन्सल करावी लागलेली. त्याच्यानंतर पण आम्ही जूनमध्ये बुक केली एका शोरूमला, बट सिन्स ऑफिसचं आमच्या टायअप नव्हतं, आम्ही वाया ओरिक्स घेतो आहे. पीपल वर्किंग इन कॉर्पोरेट माइट बी नोइंग वॉट इज ओरिक्स. सो ओरिक्स लीज करते हे आणि आपल्याला त्याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट भेटतं, त्यामुळे आम्ही वाया ओरिक्स घेतो आहे. सो आम्ही ज्या शोरूमला अप्रोच केलेलं आणि जिथे फायनल केलेलं तिथे आमच्या ऑफिसच्या ओरिक्स टीमचा टायअप नव्हता त्या शोरूमसोबत. सो आमची ती पण ऑर्डर म्हणजे सेकंड टाईम ती कॅन्सल झाली. त्याच्यानंतर दिस इज द थर्ड टाईम वी बुक हिअर. म्हणजे ते आम्हाला ओरिक्सनेच दिलं की ह्या डीलरशी सोबत आपण जाऊ शकतो. सो वी चेक विथ द डीलर, इवन ओरिक्स टीम चेक विथ द डीलर, अँड देन वी फायनलाइज विथ दिस डीलर. That's how the story is. Like it's almost 2 years, more than 2 years after cancelling it twice. थर्ड टाइम आम्ही तिला बुक करून आता फायनली घ्यायला चालू आहे. सो द एक्साइटमेंट इज ॲट एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेवल राईट नाव. म्हणजे मला तर बिलीव्हच होत नाही आहे, मी फायनली तिला घरी घेऊन येणार आहे आज. कसले स्पीड ब्रेकर आहेत तिथे, बापरे. सो हा आमचा एरिया आहे, मला मी आधी पण दाखवला जिकडे आम्ही राहतो. आणि येताना ॲज युजल आम्ही शेल पेट्रोल पंपला जाऊन तिचं रिफ्यूल करून येणार आहे, तेही मी कॅप्चर करेन नेहमीप्रमाणे. बट आम्ही यावेळेस दुसऱ्या शेल पेट्रोल पंपला जाऊ, त्यावाल्या नाही जाऊ नेहमीवाल्या, कारण की त्यासाठी आम्हाला युटर्न घेऊन जावं लागेल. आणि हा आम्हाला दुसरावाला तो इकडे पुढे भेटेल, तिकडे जरा ट्रॅफिक पण कमी असतं, त्यामुळे मी तिकडे जाऊ. हे काय सो इकडे डिलिव्हरी बेमध्ये कार त्यांनी रेडी केलेली. कार कवर करण्याच्या आधी आम्ही सगळं चेक वगैरे केलेलं व्यवस्थित, ॲक्सेसरीज जे जे सांगितलेल्या त्या आहेत का, आणि PDI पण केला. आणि इकडे पूजाची थाळी पण त्यांनी रेडी ठेवलेली. आणि आम्ही डिलिव्हरीच्या आधी पण जाऊन आहे ना PDI केलेला. 2, 3.
गणपती समोर ठेव असं नैवेद्य दाखव ना, पाणी आहे. हे का सो इकडे आम्ही आता आतमध्ये पूजा वगैरे केली, फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि त्यानंतर ते बोलले आता तुम्ही गाडी डिलिव्हरी बेमधून बाहेर घ्या आणि बाहेर गाडी काढल्यानंतर मग तिकडे लिंबू आपण जे चाकाखाली ठेवून लिंबू हे करतो आणि नारळ फोडतो ते बोलले बाहेर करा तुम्ही ते. सो अशी आली आमची डिलिव्हरी बेमधून गाडी बाहेर. सचिनच इथे ड्राईव्ह करत होता, तो बोलला मीच करतो म्हणून. अँड मस्त डिप्पर वगैरे मारत त्याने बाहेर काढली. मला व्हिडिओ घ्यायला नीट जमला नाही तो, बट इट वॉज नेक्स्ट लेवल फीलिंग. फायनली जिमनी इज हिअर. इन आर न्यू कार. जस्ट आम्ही डिलिव्हरी घेतली आहे कारची आणि आता पेट्रोल पंपला चाललो आहे. ह्या शोरूमचं काहीतरी त्यांनी कुपन दिलेलं आहे 5 लिटर पेट्रोलचं. ते आम्हाला पुढच्या पेट्रोल पंपवरती रिडीम करायचं आहे, कारण की आम्ही आमच्या शेलपर्यंत जाईपर्यंत एवढं पेट्रोल त्यांनी ठेवलं नाही आहे कारमध्ये. सो आम्ही इथे आता 5 लिटर रिफ्यूल करू आणि मग आपल्या नेहमीच्या शेलला जाऊ. सो वी आर सुपर 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 डुपर एक्सायटेड. ही आहे आमची नवीन 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 कोरी कार आफ्टर अ लॉंग वेट. आणि हा सुंदर हार. थोडीशी ट्रॅफिक आहे इथे ॲज युजल. सीझन्स मॉलच्या इथे बघा, इथे नेहमी ठरलेलंच आहे. इथे इकडे सीझन्स मॉल आहे हा साईडला आणि इकडे या साईडला ॲमेनोरा मॉल आहे. जे मुंडवावाले मगरपट्टावाले असेल त्यांना माहीत असेल. सो आम्ही आता इथे रिफ्यूल केलेलं आहे शोरूमच्या टायअपवाल्या पेट्रोल पंपवरती 5 लिटर्स आणि इथून आता आम्ही पुढे निघालो आहे. मस्त मस्त हार आहे. दो हार आम्ही जसं सांगितलं तसा नाही झाला, बट ठीक आहे, इट्स ओके. जो है वो अच्छा है असं म्हणत आम्ही हाराला पण एक्सेप्ट केलं. दिसतोय छान, पण आम्ही जरा वेगळा सांगितलेला थोडा, बट ठीक आहे, इट्स ओके. थोडं कम्युनिकेशन गॅप असतोच म्हणा, बिकॉज माझ्याकडे कुठला फोटो नव्हता दाखवायला. मी माझा असं एक्सप्लेन केलेला मला काय हार हवा आहे तो. त्या दादांनी त्यातल्या त्यात मी म्हणेन ठीकच दिला आहे, बट इट्स ओके. एफर्ट्स आर ऑलवेज अप्रिशिएटेड. शुअर, लेट्स स्टार्ट फ्रॉम युअर नाव. आम्ही आता गणपती लावू पूजा केल्यानंतर, मग तुम्हाला आमचा ह्या गाडीतला गणपती दिसेल. खूप भारी वाटतंय माहिती या कारमध्ये बसून. एकदम असं उंचावर बसल्यासारखं वाटतं. आधीच्या आमच्या कारमध्ये आम्हाला असं थोडं खाली वाटायचं बसलेलं. ती कार आमची आता जुनी पण झाली आहे म्हणा, जास्त जुनी नाही, बट स्टील दॅट्स आवर फर्स्ट लव्ह अँड विल ऑलवेज बी आवर फर्स्ट लव्ह. ॲज युजल वी आर ॲट शेल पेट्रोल पंप. आमची पेट्रोल रिफ्यूल करून झालेला आहे. आता आम्ही इथे हवा चेक करतोय. शोरूमवाले नवीन गाडीमध्ये ना ते हे देतात, ऑलमोस्ट त्यांची 40-40 असते हवा. सो आता आम्ही ती कमी करणार आहोत. सो वी आर वेटिंग फॉर आवर नंबर. इथे ऑलरेडी 2-3 लोक उभी आहेत अँड दिस इज मी. सो आम्ही इथे आलो आता गणपती मंदिराच्या इथे. इथे आम्ही फक्त दर्शन घेणार गणपतीचं, गणपतीला प्रसाद दाखवणार आणि आम्ही इथून निघणार, कारण की इथे गुरुजी नाही आहेत. गुरुजी ना तिथे पुढे आहेत हनुमान मंदिराच्या इथे, तर आम्ही तिकडे जाणार गाडीला घेऊन. सो आम्ही आता गणपती मंदिराच्या इथून हनुमान मंदिराच्या इथे आलो. इकडेच मागे ना इथे हे गणपती मंदिर आहे. इथून जरासं पुढे आलं की हे हनुमानाचं असं सुंदर मंदिर आहे. आणि इकडे ही या साईडला नदी आहे, मग दिसते इकडे ना मस्त नदी आहे ह्या साईडला. इकडे आतमध्ये शंकरांचं मंदिर आहे.
इकडे पण नदी आहे. ते आता इथे गेट बंद केलेला आहे. तिकडून छोटावाला आहे चालू, पण मला काय जायचं नाही. आणि हे इकडे असं हे हनुमानाचं मंदिर आहे मस्त. आणि इकडून हे असं आत गेलं ना, इकडे शंकराचं मंदिर आहे, काळभैरवनाथाचं मंदिर आहे. आपण जाऊ नंतर तिथे, मी ते पण दाखवते. पहिला आधी पूजा करू आपण गाडीची गुरुजींकडून. गुरुजी येत आहेत आता, मी त्यांना फोन केलेला. खूप छान मंदिर आहे, तेही दाखवेन मी तुम्हाला. समर्पयामि प्राणाय स्वाव्यान प्राणाय स्वाव्यानाय स्वापानाय स्वा उदानाय स्वा समनाय स्वा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि. आता गाडी चालू करा आणि गेले लिंबू फुटून. आम्ही आता इथे मारुती मंदिरात आलो. गाडीची पूजा वगैरे झाली छानपैकी, गुरुजींनी मस्त पूजा केली. पण आता दर्शन केलं मारुतीचं किंवा कोल्हापूरचं. हे असं सुंदर मारुतीचं मंदिर आहे, खूप छान आहे. आम्ही येतो इथे दर शनिवारी येतो, त्यामुळे ह्या गुरुजींना पण ओळखतो. मग आपण इथून काळभैरवनाथाच्या मंदिरात पण जाऊ. असं आहे. इकडे आता हे काळभैरवनाथाचं मंदिर आहे हे. तर आम्ही तिकडे दर्शन घेतो, गाडी इकडे उभी केली आणि आता आम्ही इकडे दर्शन घ्यायला चाललो. ही आहे गणपती मंदिर. गाडी आम्ही इकडे उभी केली आणि इकडूनच असे आम्ही इकडे गेलेलो काळभैरवनाथाकडे चाललोय. आणि काळभैरवनाथाच्या बाजूलाच तिकडे हनुमानाचं मंदिर आहे. हा इथे हनुमान मंदिरचा जो बोर्ड आहे ना, हे बघा, हे येते हनुमान मंदिर. आणि हे आता येताना काळभैरवनाथाच्या मंदिराचं. पूजा वगैरे झाली मंदिरात सगळी. वी आर गोईंग बॅक, वी आर हेडिंग टू आवर होम ना. झालं. असा होता आमचा आजचा कार डिलिव्हरी एक्सपिरियन्स. खूप 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 छान वाटतंय जेव्हा तुमची एवढी लॉंग टाईम विश पूर्ण होते, तेव्हा खूपच छान वाटतं, एकदम भारी वाटतंय. As mentioned earlier, after 2.5 years and 2 cancellations, she's here with us. So let's go home. मग भेटू आपण नेक्स्ट ट्रिपमध्ये आपल्या, किंवा मे बी कुठला तरी. आता मे बी आम्ही उद्या किंवा परवा एक मॉडिफिकेशन करणार आहोत, त्यासाठी जाऊ. तर मे बी मी जर व्हिडिओ बनवला, मी गेली तर मी डेफिनेटली व्हिडिओ बनवीन. जर मी नाही गेली याच्यासोबत तर मग व्हिडिओ नाही येणार. So let's see you again, and thank you for watching my video, guys. Do like, share and subscribe. Bye bye.